बोला की. ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढल्याबरोबर खूप खूप शुभेच्छा तुले. हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. धन्यवाद. हो. काल ग्राउंड कसं झालं तू? आज 16 डिसेंबरला ग्राउंड होतं ना त्याला यारो पुणेचं. हा हो ना. ग्राउंड कसं झालं म्हणजे काल त्याला 16 डिसेंबरला ग्राउंड झालं ना रात्री. तर 15 डिसेंबरला किती वाजता रांगेमध्ये जेव्हा गेटच्या अंदर किती वाजता एंट्री झाली होती तिथं? 9 वाजता गेलो मध्ये. म्हणजे 9 वाजता गेटच्या अंदर मुलांना एंट्री दिली. एंट्री दिली मध्ये. हा ना. एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक करत आहे तिथं आर्मीवाले? हॉल तिकीट हे आणि हे आधार कार्ड. आधार कार्ड. हा. नोटरी वगैरे चेक नाही करत आहे काय गेटवर? मध्ये करायला नोटरी चेक. हा. आणि सगळ्यात पहिले तिथं किती वाजेपर्यंत बसून ठेवलं जात आहे गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर? 12 वाजेपर्यंत बसून ठेवले पुन्हा. आणि तिथं सर्वात अगोदर हाईट घेत आहे काय स्टार्टिंगला गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर? हा, हाईट घ्यायचं. हा, हाईट घेत आहे. हा, पुन्हा 100चे बॅच बनवते. हा. तर 12 वाजल्यानंतर हे हॉल तिकीट स्कॅन करत आहे. हा, 12 वाजेपर्यंत. हा. आणि एका बॅच मध्ये किती मुलं सोडले ते? एका धावण्यासाठी किती मुलं सोडले तुमच्या बॅच मध्ये? 100 मुलं. 100. आणि ऍक्सिडेंटचे किती मुलं घेतले तुमच्या बॅच मधले? एक्सलेंटचे घेतले सर बघा 23 घेतले. ऍक्सिडेंटचे 23. आणि सेकंड ग्रुपचे किती घेतले? आणि बाकी सेकंड ग्रुपचे 28 घेतले. 28. आणि तुमच्या अगोदरची एखादी बॅच तिथं धावली असेल ना, ते लक्ष येत असेल ना तुझ्या? अगोदर एक धावली होती 46 घेतले. 46 घेतले त्यामध्ये. आणि ऍक्सिडेंटचे किती घेतले होते त्या बॅच मध्ये? एक्सलेंटचे तर काय एवढे माहित नाही. हा, पण 46 घेतले होते. हा. आणि 1600 मीटर रनिंग साठी काय टाइम चालू आहे तिथं ऍक्सिडेंट साठी? ऍक्सिडेंट साठी 5:30 आहे. 5.5 मिनिटाच्या अंदर जेवढे पण येत आहे ते सगळे ऍक्सिडेंट मध्ये घेत आहे. हा. आणि सेकंड ग्रुप साठी काय टाइम चालू आहे? 5:45. 5:45. आणि ते ग्राउंड कसं आहे ते 400 मीटरचं? 400 मीटरचं मातीत आहे काय? हा, मातीच आहे. आणि काही त्यावर काही असं काटे वगैरे आहे म्हणजे पोरं सांगत आहे काटे वगैरे म्हणजे काय नाही. हा. चांगलं ग्राउंड आहे. तरी तुझ्या हिशोबानं म्हणजे काय न धावलं पाहिजे? बिना शूजचं धावलं पाहिजे त्या ग्राउंडवर की शूज घालून धावलं पाहिजे? दोन्ही पण चालतंय सर. दोन्ही पण चालते ना? मी बिना शूजच पळालो होतो. हो ना. बिना शूजचं आहे ना? हा. जसे तू रनिंग काढली रनिंग काढल्यानंतर काय प्रोसेस तिथं झाली होती? रनिंग काढल्यानंतर थोडं बसवलं. मंडपाखाली. फॉर्म लिहून घेतला जात आहे स्टार्टिंगला? हा. नंतर लिहून घेत आहे. आणि शिक्का दिला जात आहे का हातावर? ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढली तर ऍक्सिडेंटचा शिक्का तिथं रनिंग काढलं? हा. आणि ते मग फॉर्म वगैरे फॉर्म लिहून घेतला जात आहे पुरांपासून तिथं? पुन्हा डॉक्युमेंट आधी हे करते पुन्हा तिथं काय? हा. म्हणजे डॉक्युमेंट चेकिंग करण्याच्या टायमाला फॉर्म भरून घेते ते. हा. डॉक्युमेंटच्या वेळेस घेऊन आले फॉर्म लिहून. आणि काय माहिती त्यावर टाका लागते? आपली पर्सनल माहिती टाका लागते ना? हा, ते सांगतेत ना समजा. हा. आणि जेव्हा हे झाल्यानंतर काय अजून तिथं बायोमेट्रिक्स होत आहे काय? हा, बायोमेट्रिक म्हणजे ग्राउंड झाले की आधी बायोमेट्रिक होते. हा. बायोमेट्रिक्स मध्ये कशी प्रोसेस आहे तिथं? बायोमेट्रिकची कशी प्रोसेस आहे तिथं? हॅलो. काय बायोमेट्रिक? बायोमेट्रिक्स मध्ये डोळे वगैरे चेक करत आहे काय? हा, डोळे चेक करते. थंब घेत आहे का? थंब घेत. हा. आणि हे बायोमेट्रिक झाल्यानंतर काय होतं तिथं आणखी प्रोसेस? लॉंग जम्प. बीम बीम घेत आहे जसं हे झाल्याबरोबर पहिले बीम घेत आहे काय? ते झाल्यावर पुन्हा झिगझॅग. हा, झिगझॅग झाल्यावर लांब उडी. हा. आणि हे झाल्यानंतर पुन्हा उंच उडी आहे ती उगा नॉर्मल आहे. हा. पुन्हा ते झाले पुन्हा तिकडं वजन छाती आहे त्याला नाही देत. उंची घेत असेल ना? हा, उंची हाईटनुसार वजन पाहिजे. पण हाईटनुसार वजन घेताय तिथं? अरे बापरे. आणि उंची किती हा ना, उंची किती घेतल्या जात आहे? उंची किती अॅक्युरेट घेतल्या जात आहे? 168. 168. आणि 168 पेक्षा कमी असेल तर डायरेक्ट अपात्र केलं जातं काय? फेल केलं जात आहे? अपात्र करतात. डायरेक्ट म्हणजे ऍक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा?
हो. हा हा. आणि हे झाल्यानंतर आणखीन काय तिथं प्रोसेस होते अजून? उंची छातीमध्ये जास्त कटत आहे आपली पुरं. हम्म. त्या ते काय उंची उंची हे झाली की लगेच पुढे डॉक्युमेंट चेक केलं नाही तिथं. आणि आपला height नुसार वेट घेताय तिथं आहे ना? हाईट नुसार वेट. हा हा. height नुसार वेट मध्ये लय पोरं बाहेर होतं काय? नाही एवढी नाहीच होत, नॉर्मल होईल. हा हा. म्हणजे वजन किती असलं पाहिजे समजा height नुसार तिथं? हाईट नुसार तिथं चार्ट लावलेला होता बघा. हा हा हा. हा. आणि हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेताय. हा ते डॉक्युमेंट. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे डॉक्युमेंट लागते ना? 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, शाळा सोडल्यात दाखला, कॉलेजमधलं बोनाफाईड, टीसी जर नसेल तर अजून आपलं 25 फोटो, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, अजून कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, नोटरी, एनसीसीचे सर्टिफिकेट, एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेताय काय? जर समजा ज्यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट आणलं नाही समजा तर त्यांना म्हणजे काय वेळ देता की काय होतं त्यांना? हा त्यांना टाइम देतात ना, ते म्हणतात मागून घ्या म्हणतात लगेच फोनवर. हा हा हा. म्हणजे टाइम देताय ज्यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट नेलं नाही त्यांनी. आणि नोटरीवाला अंदर आहे का? नोटरी काढणारे हा नोटरीवाले आहेत ना अंदर. अंदर आहे ना? हम्म. हा हा. जर समजा एखाद्यानं समजा डॉक्युमेंट आणले नाही 2-3 समजा तर त्याला टाइम देताय काय डॉक्युमेंट साठी? टाइम देतात, व्हॉट्सअपला मागून घ्या म्हणतात लगेच, प्रिंट काढून घ्या. हा हा हा. आणि तरी फोटो किती लागले तुले? फोटो आता नाही लागले, उद्या सकाळी लागणार मेडिकलला. मेडिकलला लागणार आहे ना? मेडिकलला 20 फोटो लागणार. हा हा. 20 फोटो. हा हा. आणि अजून काय म्हणते तिथं पाण्याची वगैरे व्यवस्था आहे का ग्राउंडवर की पाणी वगैरे नाही तिथं? पाण्याची आहे व्यवस्था. आहे काय? आहे काय? हो. हा हा. अजून मुलं त्या ठिकाणी काय काय चुका करत आहे? हॅलो. मुलं सांगते काय मुलं 15 तारखेला चालते, 16 तारखेला आलते. काय 16 तारखेला आलते ते काय पोरं? सकाळी आलते काय, त्यांना परत पाठवलं. हा हा. हो ना. त्यांना ते कसे नवीन पोरं आहे, त्यांना काही माहित नाही. हा नवीन. तर मी प्रत्येक व्हिडिओ सांगत आहे की एक दिवस अगोदर जा तिथं. हा. अजून काय म्हणते त्याला 1600 मीटर रनिंग मध्ये सुद्धा म्हणजे रनिंग मध्ये सुद्धा जास्त पोरं काढत आहे. जास्त करत आहेत. हा हा हा. आणि तिथं असं ते टायमर वगैरे काही लावलाय की नाही लावलाय तिथं? टायमर नाही लावला. टायमर नाही लावलाय ना? बारकी वॉच आहे त्या यांच्या हातात. हा हा. बरोबर आहे ना. हा हा. अशी प्रोसेस आहे. आणि झेरॉक्स एक एकच लागत आहे तिथं की 2-2 झेरॉक्स घेत आहे डॉक्युमेंट? एक एकच झेरॉक्स घेते. हा. एक झेरॉक्स. ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढल्याबरोबर खूप खूप शुभेच्छा तुले. हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हा हा. ठीक आहे मग. ठेवतो. हा हा.